रोशन म्हात्रे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती मृणाल धुमाल. शाबाज एंड कडून षटकाला सुरुवात. पहिले षटक राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रितेश भुऱ्या. पहिला बॉल, पहिलाच बॉल. सन्मान दिलाय सन्मानजनक. पहिली सिंगल आपण पाहतोय मिडऑफच्या दिशेनं. ही सिंगल धाव आपण धावफलकावरती लावत असताना पाहतोय. रोशन म्हात्रे यांच्या बॅट मधून निघालेली पहिली धाव टीम रायगड प्रॉपर्टीज या साई वरद अर्थ मूव्हर्स या संघासाठी आपण पाहतोय. पहिल्या धावेची नोंद धावफलकावरती वाहतोय. पहिल्याच बॉल वरती आता ऑन स्ट्राइक वरती जर पाहायला गेला तर मृणाल धुमाल लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. त्यांच्यासाठी प्रितेश पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉल फाईन लेगला बॉलला फील्ड केला जातोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. हलक्या हाताने बॉल स्पेअर केला गेला आणि एक धावेनं जर पाहायला गेला तर प्रत्येक फलंदाजानं आपल्या धावफलकावरती एक सिंगल धावा मिळवत आतापर्यंत पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणानं प्रत्येक बॉल वरती वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव करणं बंधनकारक होतंय ते रायगड प्रॉपर्टीज या संघाला. नेक्स्ट बॉल. रोशन स्क्वेअर कट करत असताना यावेळी पॉइंटला बीट करत बॉल जातोय. दन 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 सीमारेषा पार. APL शौकार. थँक्यू डीजे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. 40+ चे खेळाडू आहेत आणि आज कित्येक वर्षाचा अनुभव रोशन यांच्याकडे आहे. पुन्हा एकदा मागचा फटका आणि त्याचाच पुन्हा एकदा रिप्ले दाखवणारा हा फटका आपण पाहतोय. रोशन म्हात्रे यांच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा APL चौकार. ज्या एरियामध्ये गोलंदाजी केली जाते त्या एरियामध्ये फिल्डर नाही आहे. पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना रोशन म्हात्रे यांच्या बॅट मधून आलेले हे 2 चौकार. लॉंग ऑफ मध्ये एक आहे. त्यानंतर जर पाहायला गेला तर वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते भुऱ्या यांच्या माध्यमातून त्यांना वाटते की बॉल समोर दिशेने खेळला जाईल, परंतु रोशन कमालीचे 2 फटके पाहिलेत रोशन यांचे. ग्राउंड वाईडिश लॉंगॉनच्या मस्तकावर दस्तक देत रोशन यांच्या बॅट मधून हा APL षटकार. परंतु तदनंतर जे 2 चौकार आणि हा आलेला हा मेगा षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर कॉलिंग पाहायला मिळाली. ऐन मोक्याच्या क्षणी दोघांनी आपली बाजू बदलली आणि आपल्या एंड वरती सेफ राहिले आणि अर्थातच डॉट बॉल न पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती पाहतोय विदाउट लॉस 16 ऑन रन, 16 ऑन बोर्ड. पहिल्याच षटकामध्ये 16 धावा पाहतोय आपण. 1 षटकार 2 चौकार 2 सिंगल. टीम साई वरद अर्थ मूव्हर्स संघाच्या माध्यमातून एक्सपिरियन्स दोन्ही खेळाडूंकडे बराचसा अनुभव, कित्येक वर्षाचा अनुभव या 2 खेळाडूंकडे आहे. हे आणि अनुभवी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली साई वरद अर्थ मूव्हर्स संघाच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकात जिथं 16 धावा आल्यानंतर मात्र जर आता पाहायला गेला तर दुसऱ्या षटकात कोणता गोलंदाज वापरला जाते? आदेश पाटील. आदेश पाटील यांचा वापर केला जातोय टीम रायगड प्रॉपर्टी संघाच्या माध्यमातून. आदेश यांच्यावरती खिला बरीचशी बोली लागली होती ऑक्शन मध्ये आणि आज आदेश जर पाहायला गेलात ना तर फक्त बॉलिंग डिपार्टमेंट नाही,
आपल्या संघाला जेव्हा गरज असते तेव्हा बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये देखील चांगलं कार्य आदेश यांच्या माध्यमातून आपण कित्येक वर्ष पाहत असतोय आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलात ना तर इन्फॉर्म असा खेळाडू आदेश पाटील आहेत आणि तेच आदेश कॉम्बॉक्स इन कडून बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट मृणाल यांच्यासाठी पहिला बॉल. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने खालच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. बॉल मिड विकेटला फील्ड केला जाते प्रितेश यांच्या माध्यमातून. एकच धाव घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन पाहतोय. मृणाल धुमाल चांगलं काम करतायत की रोशन म्हात्रे यांना स्ट्राईक एंडवरती आणून ठेवतायत कारण त्यांना माहिती आहे रोशन यांच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने पहिल्याच षटकामध्ये फटके आलेत. म्हणजेच आता जर पाहायला गेला तर सध्याच्या घडीला रोशन म्हात्रे आपल्या संघासाठी सेट आहेत आणि रोशन म्हात्रे इथून टॉप गिअरनं टॉप फलंदाजी करण्याचा प्रयत्न टीम साई वरद अर्थ मूव्हर्स या संघासाठी करताना दिसणार आहेत. इथून जर पाहायला गेला तर जो विकेटचा रकाना टीम रायगड प्रॉपर्टीसाठी रिकामा आहे तिथं काहीशा आकड्यांची भर करण्याचा प्रयत्न आदेश पाटील करताना दिसतील. त्यासाठी यावेळी चाप करण्याचा प्रयत्न पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. 5व्या ते 6व्या स्टंपवरती फेकलेला हा बॉल आपण पाहतोय. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला. समोर ड्राईव्ह करत असताना कव्हरच्या क्षेत्रात बॉल उडवायचा होता परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला नाही. परिणामी आलेला हा डॉट बॉल आपण पाहतोय. जिथं आदेश पाटील दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक लॉंग ऑन मध्ये आहे मिड विकेट मध्ये आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करत असताना देखना नजाकत भरलेला हा फटका पाहतोय आपण. पॉइंटला बीट करत बॉल जाते अलॉंग दी कार्पेट सीमारेषा पार. एपीएल चौकार. मंत्री यांची आता मात्र फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. फिल्डिंगचा जर विचार करायला गेला तर आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर जर पाहायला गेला तर एक खेळाडू आपण लॉंग ऑन मध्ये पाहतोय. एक डीप स्क्वेअर लेग मध्ये देखील आहे. मिड विकेट मध्ये हा बॉल फील्ड केला जाईल. लेफ्ट करायचा होता पुल करायचा स्लॉग हिट करायचा होता बॅटवरती व्यवस्थित बॉल आला नाही. परिणामी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत धावसंख्येमध्ये 1नी बदलाव आपण होताना पाहतोय. धावसंख्येत 1नी बदलाव झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या ते अर्थातच 22 धावा. 2-2 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना टीम साई वरद अर्थ मूव्हर्स लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्या वेळी मैदानामध्ये खेळ करत असताना पाहतो त्यावेळी जर पाहायला गेलं तर वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये बदलाव करणं आपण पाहत असतो. कारण गोलंदाजी करत असताना देखील त्यांना गोलंदाजाला अडचणी निर्माण होत असतात. आता मात्र पुन्हा एकदा सिंगल. मृणाल धुमाल हेच काम करत आहेत की रोशन म्हात्रे यांना जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कारण रोशन आज जर पाहायला गेलात ना तर स्क्वेअर कटचे जे 3 फटके आपण चांगल्या पद्धतीने मारलेत ना ताकद नाही तर नजाकत दाखवली आणि ज्यावेळी आपल्या संघाला गरज होती तिथे ताकदीचा देखील वापर केल्यानंतर रोशन म्हात्रे यांचा आपण लॉंगांच्या वरून जाणारा षटकार पहिल्या षटकात प्रितेश यांच्या अगेन्स्ट आपण पाहिला होता. आतापर्यंत जर पाहायला गेला तर आदेश चांगली गोलंदाजी आपण बोलू शकतोय. 5 बॉल फेकलेत आणि 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल स्लॉग हिट करायचा होता. पडल्यानंतर बॉल जर पाहायला गेला तर थोडा खाली राहिला. बॅट आणि बॉल यांचा संपर्क होताना दिसला नाही. परिणामी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला गेला तर साई वरद अर्थ मूव्हर संघाच्या धावफलकावरती धावा पाहतोय त्या अर्थातच विदाऊट लॉस 23 धावा. 23 11.50च्या सरासरीनं सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती साई वरद अर्थ मूव्हर संघाच्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. विकेटची जी गरज आहे पार्टनरशिप बिल्ड होत आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये ही पार्टनरशिप आता जर पाहायला गेला तर ब्रेक करावी लागणार आहे ती टीम रायगड प्रॉपर्टी संघाला. नाही पार्टनरशिप जर ब्रेक झाली नाही तर परिणामी येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये ही धावसंख्या जर 60-65 धावांपर्यंत गेली तर अडचणी जर पाहायला गेला तर रायगड प्रॉपर्टी संघासाठी जास्तीच्या निर्माण होताना दिसणार आहेत. यासाठी ही पार्टनरशिप ब्रेक करणं देखील गरजेचं असणार आहे. मृणाल धुमाल चॅलेंजिंग षटक. हे षटक ज्या षटकामध्ये जर पाहायला गेलात ना तर 10 धावा बनवल्या आपण तर आपल्याला अधिकच्या 5 धावा मिळतील. किंबहुना 10 धावा बनवल्या नाही तर मात्र 5 धावा मायनस केले जातील. म्हणजे एका धावेने जवळजवळ कधी 12 धावांचा फरक पाहायला मिळतो कधी 15 धावांचा फरक पाहायला मिळतो. असं हे चॅलेंजिंग षटक. हे षटक ज्या संघाच्या बाजूने जाताना दिसतं ना मित्रांनो तो संघ मात्र मॅच मध्ये
वरचढ ठरत असतो आणि त्याचसाठी मात्र आता दोन्ही खेळाडूंचा प्रयत्न असणार आहे. प्रितेश आलेत पुन्हा एकदा पहिल्या ट्रॅक वरती राईट मोर द विकेट. लॉफ्ट केलाय बॉल हवेमध्ये आहे. मिस टायमिंग शॉट, उंची जास्त लांबी कमी. बिग ब्लो इन अ मॅच. फर्स्ट विकेट डाऊन. मृणाल धुमाल बॅक टू द डग आउट. नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आयकॉन खेळाडू आहे, कर्णधार आहे टीम साई वरद अर्थ मूवर्स या संघाचा आणि तेच विराज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतोय. चॅलेंजिंग षटक असणार आहे. कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन. आपण या मॅच मध्ये आपण पाहतो एका बाजूने प्रितेश पाटील भुऱ्या, दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर विराज पाटील मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल राहिलेत आणि 5 बॉल मध्ये 10 धावा, आणखी 5 धावा प्लस होतील, परंतु धावा थांबवल्या. 9 धावा, 8 धावा त्याच्या खाली थांबवल्या, तर अर्थातच 5 धावा मायनस देखील होताना आपण पाहू शकतोय. चॅलेंजिंग षटक, इंटरेस्टिंग मॅच, इंटरेस्टिंग षटक. प्रितेश हवेमध्ये बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. लागोपाठचा दुसरा विकेट. तू चल मैं आया गोल्डन डकचा शिकार होत विराज पाटील बॅक टू द डग आउट. येताना दिसतात. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होता ओमकार शेलके मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसतात. विकेट हॅट्रिक बनवली जाईल का? अद्यापर्यंत विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. सॉरी, कालच्या दिवसात एक विकेट हॅट्रिक आपण पाहिले, परंतु आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक बनवली जाईल का? विकेट हॅट्रिक महत्वाची असेल तेवढंच हे षटक देखील महत्वाचं असेल. ओमकार शेलके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा खाल्ल्यानंतर देखील पुन्हा एकदा स्वतःवरची विश्वास दाखवलाय प्रितेश पाटील यांनी आणि तेच प्रितेश गोलंदाजी करत असताना या षटकात पहिलेच 2 बॉल मध्ये पहिलेच 2 हत्रे मैदानात साई वर्द अर्थ मुवा संघाला देत असताना आपण बघतो. हॅट्रिक बॉल ओमकार शिलके यांच्यासाठी भन्नाट वेग डाऊन द लेग साइड. वेल जज वेल लेफ्ट. प्रशांत बांदेवडेकर सांगतायत की हा बॉल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 1 धाव ऍड होताना दिसेल. या षटकातील आलेली ही एकेरी धाव. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 9 धावा साईवर्द अर्थ मुवा संघाला बनवाव्या लागणार आहेत, अन्यथा 5 धावा आपल्या बनवलेल्या धावांमधून मायनस होतील. ज्या धावा पहिल्या 2 षटकांमध्ये बनवल्या, ती पहिल्या 2 षटकांमध्ये घेतलेली मेहनत ही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर 10 धावा आल्या नाहीत, तर मात्र त्याच्यावरती पाणी फेरलं जाईल. भन्नाट वेग प्रितेश यांचा पाहायला मिळाला. स्विंग अन मिस आपण पाहतोय. यष्ट्यांनी देखील चर्चा केली असेल की आता आपली तिघांपैकी एकाची गेम झाली असती, कारण प्रितेश यांनी देखील तोंडावरती हात ठेवला गेला की हा बॉल यष्ट्यांना कसा काय लागला नाही, कारण बॉल थोडासा हलकासा वरून गेला आणि इथेच जर पाहायला गेला तर ओमकार शेलके बचावले गेले. यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकलाय, ब्लॉक होल मध्ये टाकलाय नाही. अशा पद्धतीने चॅलेंजिंग षटकामध्ये खेळ करून जमणार नाही. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धावा बनवायच्या आहेत. 2 बॉल मध्ये 9 धावा हा बॉल इम्पॉर्टंट असणार आहे. या बॉल वरती कमीत कमी 3 धावा बनवाव्या लागणार आहेत, कमीत कमी 3, तर मग मॅच शेवटच्या षटका बॉल वरती षटकारापर्यंत जाऊ शकते. आता नाही आहे, सिंगलच देणार आहेत. प्रितेशला देखील माहिती आहे, रायगड प्रॉपर्टीज संघाला देखील माहिती आहे, पुढच्या बॉल वरती जरी मोठा फटका आला तरी मात्र 5 धावा मायनस होताना दिसतील. परंतु क्रिकेट आहे, इथून जर एखादी चूक झाली तरी देखील मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. 10 धावा कंप्लीट केल्या जाऊ शकतात. 1 बॉल आणि 8 धावांची गरज या चॅलेंजिंग षटकामध्ये 5 धावा प्लस करण्यासाठी. बघा, 8 धावा आल्या तर 5 प्लस होतील, 15 मिळतील. नाहीतर मग ज्या धावा बनवलेल्या आहेत ना त्याच्यातून 5 आणखी मायनस होतील.
डॉट बॉल आलाय. वा, काय गोलंदाजी पाहतोय आपण. 2 धावा बनवल्या परंतु 3 धावा त्याच्यातून आता मायनस कराव्या लागणार आहेत. टोटल 5 धावा बनवलेल्या धावांमधून आता मायनस करताना आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मायनस करून रिवाइज स्कोर प्रमाणे 20 धावा काउंट केल्या जातील. त्या टीम अर्थातच साई वरद अर्थ मूव्हर्स संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 16 धावा आपण पाहिल्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आदेश पाटील यांच्या आगे 7 धावा आल्या. चॅलेंजिंग षटकामध्ये प्रितेश पाटील आले होते. दोन्ही विकेट मैदानावरती होते परंतु धावा पाहिजे तशा आल्या नाही. कारण पहिल्या बाजूने जर पाहायला गेलं तर प्रितेश यांच्या पहिल्या षटकामध्ये जो मार खाल्ला होता त्याच्यावरती मेहनत घेतली. कारण मेहनतीवर जर पाहायला गेला तर आज खऱ्या अर्थानं या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करून प्रितेश यांनी आपल्या संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. आणि जिथं धावा 25 बनवल्या होत्या त्यामधून आता 5 धावा मायनस झाल्या. जर 10 धावा बनवल्या असत्या 32 प्लस 5 अशा 37 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या स्कोर कार्ड वरती. परंतु म्हणजे जर जिथं धावा बनवल्या नाही तिथं जवळजवळ 17 धावांचा हा गॅप पडला गेलाय तो टीम साई वरद अर्थ मूव्हर्स या संघासाठी. चॅलेंजिंग षटक किती महागा पडताना आपण या मॅचेसच्या माध्यमातून पाहतोय. म्हणजे चॅलेंजिंग षटकामध्ये एक षटकासाठी लाभ, दुसऱ्यासाठी जर पाहायला गेला तर तोटा असताना आपण पाहतोय. त्या बाजूनं हे चॅलेंजिंग षटक जातं. कालच्या दिवसापासून आपण पाहिलंय किती मॅच मात्र आपल्या बाजूने आपण जिंकताना आपण पाहत असतो. काल देखील एक सामना आपण मन 11 पेजारी संघाचा आपण पाहिला होता. जो सामना खेळत असताना पहिल्या बॉलला 5 बॉलमध्ये 6 धावा होत्या परंतु चॅलेंजिंग षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती आलेल्या 6 धावा. तदनंतर मग जिथं 27-28 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये 11 धावा शिल्लक राहिल्या होत्या. आणि 1 बॉलने 3 धावांची गरज असताना ठोकलेला तो प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून षटकार पेजारी डायनामो संघासाठी. आणि तो संघ मात्र तिथे मॅचचा विन झाला होता. आणि मन 11 पेजारी तिथे मात्र डॉमिनेट होऊन मात्र या स्पर्धेतून बाहेर पडला होता. चौथं षटक. चौथ्या षटकात गोलंदाज राहुल यांचा वापर केला जातोय. राहुल, ओमकार शिल्के यांच्यासाठी अखोट टप्प्याचा बॉल. अतिरिक्त उछाल पाहायला मिळाला. पंच सांगतायत आमचे नामांकित पंच प्रशांतजी बांदिवडेकर. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय. तदनंतर प्रीतम पाटील, कल्वे पेन हे देखील आमचे मेन अंपायर. आणि त्यांचं सर्व टीम आज जर पाहायला गेला तर कालच्या दिवसात, आजच्या दिवसात आणि उद्याच्या दिवसात आपल्याला आज अंपायर म्हणून या क्रीडा स्पर्धेमध्ये सेवा करताना आपण पाहणार आहोत. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 1 धाव ऍड होताना दिसते. धावसंख्येत 1 बदला होता. धावा पाहतोय ते अर्थातच 21 धावा. 21. यावेळी पुन्हा एकदा हवेत मिस टायमिंग शॉट. बॉल धावतोय. बॉल खाली. क्षेत्ररक्षक धावतोय. लॉंग लेगला बॉल चेस लागलाय. अखेरीस बॉलला बॉन्ड लाईनचं डिस्टन्स क्लिअर केलं आणि अखेर विजय झाला चेंडूचा. मिळाला धावा 4. आलाय APL चौकार. सूर्य दुसऱ्या दिवशी उगवतोच आपल्या मेहनतीचा. आणि आज ती मेहनत पाहायला मिळते. ओमकार शेलके यांच्या बॅट मधून आलाय हा ब्रँडेड APL षटकार. थँक्यू डीजे. आता ओमकार शेलके यांची बॅट उत्तर द्यायला लागली आहे. यशाची भाषा मित्रांनो मेहनत बोलते आणि हे यश आज मेहनतीनं ओमकार शेलके. आत्मविश्वास बघा. प्रितेश यांच्या खेळत असताना अगेन्स्ट खेळत असताना माहित होतं चॅलेंजिंग षटक आहे. चॅलेंजिंग षटकामध्ये धावा येणार नाहीये. डिफेन्स केलं आणि आता पुढच्या षटकामध्ये ओमकार शेलके यांची बॅट फिरताना आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 धाव आली. एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली. एका धावेनं धावसंख्येत 1 बदलाव. आता धावसंख्या जाऊन पोहोचली 32-32. लॉस ऑफ 2 विकेट. बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण मृणाल धुमालेला पाहिलं होतं. तदनंतर गोल्डन डकचा शिकार होत असताना आपण
विराज पाटील स्वतः या संघाचा आयकॉन खेळाडू याला देखील पाहिलं होतं. रोशन पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ केल्यानंतर रोशन देखील शांत होते. आता रोशन थांबणार नाही यात. पुन्हा एकदा पुल केलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून बॉल फील्ड केला जाईल. एकच धाव कंप्लीट. एक धाव जरी आली देखील तरी देखील 72, कारण शेवटचं षटक देखील असणार आहे. 5 षटकांची लढत. 5 षटकांच्या लढतीमध्ये पहिल्या 2-3 षटकांमध्ये जरी धावा आल्या नाही तरी तिसऱ्या, चौथ्या किंवा 5व्या षटकामध्ये जर आपण हल्ले चढवले, संघर्ष केला तरी देखील आपल्या संघासाठी आपण धावा जमा करू शकतोय. आणि त्याच प्रयत्नात ओमकार शिल्के आणि रोशन म्हात्रे यावेळी सुंदर ब्लॉकर मध्ये टाकलेला बॉल आपण पाहतोय. ऋषी वालेकर यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय. यष्ट्यांना चिटकून ओमकार शिल्के यांच्या बॅटमधून आलेली ही सिंगल आपण पाहिली. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल. षटकातील हा शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. 34 धावा धावफलकावरती. यावेळी पुन्हा एकदा बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नाही. बॅट हातामध्ये फिरली गेली. एकच धाव. तरी देखील जर पाहायला गेला तर 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15 धावा या षटकामध्ये खर्च करावा लागला गोलंदाजी करत असताना राहुल यांना. 15 धावा आल्यास 35 धावा झाल्यात. आणखी 15 धावा येतात तरी 50 धावा फायटिंग टोटल. तदनंतर जर चॅलेंजिंग षटकामध्ये एक चांगला गोलंदाज वापरल्यानंतर देखील विराज पाटील यांच्या माध्यमातून जर चांगला गोलंदाज वापरला आणि त्या गोलंदाजांनी जर उल्लेखनीय कामगिरी केली तर ती चॅलेंजिंग षटक आपल्या बाजूने जर आणलं तर खऱ्या अर्थानं ही मॅच आपण टफ फाईट होताना आपण पाहू शकतोय. कारण आता जर पाहायला गेला तर मैदान देखील थंडावताना आपण पाहतोय. कारण हवेचा झोक, हवेतील आर्द्रता कमी होताना पाहतोय. तापमान कमी झालंय. आणि जर पाहायला गेला तर मैदानाच्या बाहेर बॉल षटकारांमध्ये जास्तीचा परावर्तित होताना आपण पाहणार नाही. कारण रात्रीच्या सत्रामध्ये जर कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं ड्यू फॅक्टर असल्या कारणानं लो स्कोरिंग मॅचेस होताना आपण पाहिल्या होत्या. लो स्कोरिंग मॅचेस देखील डिफेंड होताना आपण पाहिल्या होत्या. परंतु आता शेवटचं षटक ऋषी वालेकर यांना इन्व्हाइट केले गेले. शाबास एंड कडून ऋषी वालेकर येताना दिसणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. आतापर्यंत ओमकार शिल्के असतील, रोशन म्हात्रे असतील. आतापर्यंत जर पाहायला गेला तर ओमकार शिल्के यांच्या बॅटमधून आलेल्या धावा आपण पाहतोय. ऋषी पुन्हा एकदा बॅची लिडिंग आहे. आणि त्यानंतर आता पाहायला गेला तर प्रसाद राऊत यष्टांच्या मागे स्वतःला उजव्या बाजूला फॉरवर्ड करत असताना, झेपवत असताना घेतलेला अप्रतिम झेल पाहतोय. प्रेक्षणीय दर्शनीय असा झेल टिपला गेला. इम्पॉर्टंट विकेट. मात्र रोशन मैदानाच्या बाहेर. आणि जय हनुमान सुतारपाडा मिड इनिंग मध्ये आपण टॉस साठी यायचंय. तर नक्कीच दरम्यान आरव 11 संघाचे संघ मालक सुनीत पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो सुनीत पाटील यांना की आपण या व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं APLच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे, जिथं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये रंगलं जात आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तुषार यांना पाठवलं गेलंय. तुषार आलेत 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करताना दिसणार आहेत. परंतु ऋषी वालेकर पहिल्याच बॉलवरती इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी झाले. धावसंख्येत फारसा बदलाव आपल्याला पाहायला मिळत नाही. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा लेफ्ट केलाय नो मॅन्स लँड मध्ये. हलक्या हाताने बॉल स्टेअर केलाय. बॉल जर पाहायला गेला तर बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये बॉल फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट. बघता बघता तिसरीला देखील निघालेत आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. चौथीसाठी निघालेत. बघा लेझी क्रिकेट याला म्हणतात. लेझी क्रिकेट. आणखी एक धाव, 3 धाव, 4, 5. किती मोजत राहा धावा फक्त मोजत राहा. आपण प्रेक्षकांचा आज जर पाहायला गेला तर मनोरंजन. एक शॉट. ओके 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 एक शॉट आहे तरी 4 धावा आल्यात. एक धाव शॉट आले. 5 धावा घ्यायच्या नावामध्ये 4 धावा तरी देखील आपण बोलू शकतोय ना या 4 धावा इम्पॉर्टंट आपण बोलू शकतोय. मॅचचा टर्निंग पॉइंट आपण बोलू शकतोय. जिथं 2 धावा होत्या 5 धावा बनवल्या परंतु 1 धाव शॉट आली कारणानं मात्र पंचांनी 1 धाव दंडित केली आणि फक्त 4च धावा घोषित केल्या. आणि पुन्हा एकदा ओमकार शिल्के शेवटच्या 4 बॉल मध्ये फेस करतील. हे शेवटचे ऋषी वालेकर यांचे शेवटचे 4 बॉल.
सुंदर बॉल पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर हा कमबॅक पाहतोय जिथं 5 धावा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. 4 धावा जरूर स्कोर कार्ड वरती आल्या आणि पुढचा बॉल आलेला डॉट बॉल आपण पाहतोय. धावसंख्येत बदलाव पाहायला मिळाला नाहीये. ओमकार शिल्के पुढच्या बॉल मध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता. फटका फसला जातोय आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर कव्हर पॉइंट रिजन मध्ये घेतलेला हा अप्रतिम झेल आणि अखेर संपते ओमकार शिल्के यांचा खेळ. ओमकार हा बॅक टू डग आउट. मध्ये संकेत आले. देता क्षणी बॅट फिरवली गेली. बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल जरल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून सीमा रेषा पार. येथील धावा 4. चौकार. धावा फक्त धावा नव्हती ते ही मेहनतीची कमाई होती. जी मेहनत साई वर्ध अर्थ मूव संघानं या मॅच मध्ये केले त्या मेहनतीमध्ये आणखी भर टाकण्यात असताना धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या 42. 42 धावा सध्याच्या घडीला. शेवटच्या षटकात आपण आहोत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा होता. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरे साठी निघालेत आणि बघता बघता दुसरी धाव कंप्लीट आपण करत असताना पाहतोय. वारंवार जर पाहायला गेला तर इथून धावांच्या पद्धतीनं या धावा बनवल्या जातात. कारण क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर धावा बनवण्यासाठी धावा धाव करावीच लागते आणि हीच धावा धाव खऱ्या अर्थानं फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. परंतु सिंगल डबल असतील. कधी 4 धावा कधी डबल धावा अशा पद्धतीने धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. डबल 4. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 45 धावांचं उद्दिष्ट असेल तोपर्यंत या 6व्या टॉस बॉक्स मध्ये तिथे प्रलय पाटील जोडले जातात. धन्यवाद कल्पेश. नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. जय हनुमान सुतारपाडा विपक्ष श्रीयांग स्ट्रायकर्स. मी सुनीत पाटील यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. सुनीत पाटील यांना विनंती करतो की टॉस साठी आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना असणार आहे जय हनुमान सुतारपाडा विपक्ष श्रीयांग स्ट्रायकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण कृपया टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. शाहबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7. 7व्या पर्वातली ही स्पर्धा भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. देदीप्यमान असं आयोजन, नेत्रदीपक असे आयोजन आणि ही स्पर्धा आपण पहिल्यांदाच नाईट मॅचेस खेळवण्यात येत आहे. डे नाईट स्वरूपातली ही स्पर्धा. आमच्या समेत उपस्थित झालेले आहेत सुनीत पाटील. जय हनुमान सुतारपाडा संघाचे कर्णधार आमच्या समेत उपस्थित झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्रीयांग स्ट्रायकर संघाचे कर्णधार सुद्धा उपस्थित झालेले आहेत. नाणेफेक होणार आहे. कॉल कोण करणार आहे? जय हनुमान सुतारपाडा संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कॉल हेड कॉल टेल आलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्रीयांग स्ट्रायकर्स. आपला निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू पहिले. गोलंदाजी तुम्ही करणार आहात आणि निश्चितपणे श्रीयांग स्ट्रायकर्स या संघाचे संघमालक अतुलजी पाटील आहेत आणि ते या शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष सुद्धा आहेत. तर एकंदरीत त्यांच्यासोबतचा अनुभव कसा आहे तुमचा? अनुभव असं चांगलाच आहे कारण ते नेहमी आमच्यासारखे नवीन नवीन प्लेअरला ते सपोर्ट करत असतात. निश्चितपणे दुसऱ्या बाजूला आहे जयेश. तर जयेश, तुला सर्वप्रथम आता इथे फलंदाजी करायची आहे. तर कुठले कुठले असे फलंदाज आहेत की त्यांच्यावर तुझी जास्त जबाबदारी थोपवणार आहेस? 5 ओव्हरचा सामना आहे. तर माझे ओपनिंगचे फलंदाज असतील प्रीतम, सौरभ, त्यानंतर स्वप्नील आणि मी, असे 4-5 फलंदाज आहेत. 5 ओव्हरमध्ये तरी 70 धावा मारण्याचा प्रयत्न करू. आपलं एक वैशिष्ट्य आहे की यावर्षी 3रं षटक चॅलेंजिंग षटक असणार आहे. तर समोरच्या संघाकडून कोण कोण चॅलेंजिंग षटक घेऊन येऊ शकतो? स्वतः त्यांचा आयकॉन प्रणित पाटील.
तर हा प्रश्न गुलदस्त्यात राहणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना सुद्धा शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. धन्यवाद सुनीत पाटील. पुन्हा एकदा जाऊया जिथे की नेक्स्ट मॅच आपल्याला रंगताना दिसणार आहे. जय हनुमान सुतारपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्रेयांक स्ट्रायकर. श्रेयांक स्ट्रायकर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करत असताना पाहायला मिळणार आहे जय हनुमान सुतारपाडा संघ. ओटीए पुन्हा एकदा कॉम्बॉक्स. दुसरं सत्र मित्र आपल्या समोर येत आहे, जिथं पहिल्या सत्रामध्ये आपण अनुभवल्या त्या जवळजवळ 44 धावा, कारण -5 धावा देखील आपण चॅलेंजिंग षटकामध्ये अनुभवल्या होत्या. आणि आता जर पाहायला गेला तर 45 धावा बनवायच्या आहेत या सत्रामध्ये. 45 धावांचं उद्दिष्ट आणि 45 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहतोय आदेश पाटील आणि ऋषी वालेकर. आणि जर पाहायला गेला तर या 45 धावांमध्ये बनवत असताना जर पाहायला गेलात ना तर इम्पॉर्टंट ह्या दोघांवरती दारमदार असणार आहे. परंतु चॅलेंजिंग षटक कोणता गोलंदाज जाता येईल, या चॅलेंजिंग षटकामध्ये साईवर द अर्थ मूव्हर संघाला या धावा मायनस करायच्या आहेत. आणि त्याच धावा जर मायनस केल्या तर कदाचित पुन्हा एकदा साईवर द अर्थ मूव्हर्स हा संघ ज्या पद्धतीने शेवटच्या 2 षटकामध्ये कमबॅक केला, 24 धावा बनवल्या, तशाच पद्धतीने जर कमबॅक केला चॅलेंजिंग षटकामध्ये तर या धावा देखील अवघड बनवू शकतात. कारण स्कोरचा विचार करायला गेला तर 45 धावा प्रति षटक, 9 धावांच्या आस्किंग रेटनं धावसंख्या बनवावी लागणार ते रायगड प्रॉपर्टीज संघाला. आणि ती धावसंख्या उभारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ऋषी वालेकर आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर आदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक अर्थातच ऋषी वालेकर असणार आहेत. आज जर पाहायला गेला तर प्रत्येक संघामध्ये जास्तीत जास्त खेळाडू हे ऑलराऊंडर आपण पाहत असतो. मग गोलंदाजी देखील करत असताना 4 गोलंदाज आपल्याला निवडताना चांगले 4 गोलंदाज निवडले जातात आणि फलंदाज देखील अशाच पद्धतीने आपण पाहत असतो. ग्रीन सिग्नल येते प्रशांत बांदिवडेकर सरांचा. मॅच ऑन, लेट्स प्ले. सेकंड सत्र आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत जिथं 45 धावा बनवायच्या. धावा बनवल्या गेल्या तर अर्थातच पहिल्या विजयाची नोंद रायगड प्रॉपर्टीज. धावा डिफेंड केल्या अर्थातच नो डाऊट साई वरद संघाच्या नावावरती पहिला विजय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पुल केलाय सक्सेसफुल ऋषी वालेकर यांच्या बॅट मधून एपीएल चौकार. तर साक्षर पाटील यांच्यावरती हल्ला चढवला जातोय. पहिल्याच बॉल वरती हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकरचा पुरेपूर फायदा उठवत असताना ऋषी वालेकर यांच्या बॅट मधून 4 धावा आपण पाहिल्या. पुढे सरसावलेत, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. आता जर पाहायला गेला तर मिडॉनला क्लिअर करायचं होतं, कारण वॅकंट एरिया आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक मिड विकेट मध्ये एक आपण पाहतोय. त्यानंतर जर पाहायला गेला तर लॉंग ऑफ मध्ये एक आपण पाहतोय. पॉइंट मध्ये आहे, कव्हर मध्ये असणार आहे, मिडॉन असणार आहे, स्क्वेअर लेग असणार आहे, फाईन लेग असणार आहे. आणि त्यानंतर पाहायला गेला तर एक शॉट थर्ड मॅन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. यावेळी स्वीप करायचा होता. संकेत यांना बॉल बीट करत निघालाय. शॉट थर्डमॅन क्षेत्रातून जातोय डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये. बॉल जाते सीमारेषा पार. पुन्हा एकदा 4 धावा चौकार. यावेळी हलक्या हातानं स्टेअर बघा. विराज पाटील यांना माहिती आहे ज्यावेळी लॉंग किपिंग करत होते, स्टेप अप होत होते, ते डान्सिंग डाऊन द खिल पहिल्या 2 बॉल वरती पाहायला मिळाला. तिथे 2 चौकार पाहिले. लगेचच विराज यष्टॅनसाठी यष्टॅनच्या मागे क्लोज आले आणि लगेच ऋषी वालेकर यांच्यासाठी डॉट बॉल. पुन्हा एकदा जागा बनवली, पुन्हा एकदा चान्स क्रिएट झालाय, परंतु यावेळी थांबणार नाही आहे. हा शॉट नव्हता, हा अखेर शेवट होता आणि अखेर शेवट झाल्यानंतर ऋषी वालेकर बॅक टू द डगआउट.
स्वतःसाठी जागा बनवत असताना शफल होऊन बॉल जर पाहायला गेला तर लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉल मारायचा होता, परंतु लाईन लेंथ परफेक्ट पाहायला मिळाली. आणि लाईन लेंथ सोबत जर पाहायला गेलात ना तर इंटेंट, जो विकेट घेण्याचा इंटेंट होता, माणूस होता, तो विकेट घेण्याचा इंटेंट खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर या बॉलवरती साक्षर पाटील यांचा पाहायला मिळाला. कारण साक्षर यांना माहित होतं की आपल्या या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक जिथं 8 धावा 2 चौकारांच्या मदतीनं ऋषी वालेकर यांनी जमा केल्यात. जर ऋषी वालेकर यांची विकेट मिळाली नाही तर आपल्या साईवर्थ संघासाठी या डोकेदुखी ऋषी वालेकर यांची होऊ शकते. त्यासाठी विकेट इंटेंटनं विकेट आपल्या संघासाठी जमा केली. आणि आता जर पाहायला गेला तर स्लोवर वन पाहायला मिळाला आणि अर्थातच वाईट बॉल येतोय. स्लोवर वन पाहायला मिळाला. अतिरिक्त काहीसा प्रयोग करण्याच्या नादामध्ये हा बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्डवरती अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत एक बदलाव 9 धावा. ज्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या होत्या त्या धावा आतापर्यंत धावपालकावरती लागल्या गेल्यात. षटकातील शेवटचा 1 बॉल शिल्लक असताना 9 धावा धावपालकावरती पाहतोय त्या टीम रायगड प्रॉपर्टीज. शेवटचा बॉल पहिलं षटक. प्रसाद राऊत ऑन स्ट्राईक. प्रसाद राऊत पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता. बॅटच्या टोवरती बॉल येत आहे. बॅटची इनर एज लागली. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. इंटरेस्टिंग असं पहिलं षटक पाहायला मिळालं. ज्या षटकामध्ये 2 चौकार आपण पाहिले, त्यानंतर 2 डॉट बॉल आपण पाहिले, ऋषी वालेकर याची विकेट पाहिली आपण, एक वाईट बॉल पाहिली आणि शेवटच्या बॉलवरती एक सिंगल देखील आपण पाहिली. पुढची मॅच अर्थात जय हनुमान सुतारपाडा एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या बाजूला दुसऱ्या बाजूने दुसरी एक टीम आपल्याला पाहायला मिळेल जिथं लीड करत असताना प्रणित पाटील याला आपण पाहणार आहोत. आणि या मॅच मध्ये पुढच्या मॅच मध्ये अर्थातच शिवशंभो घसवड आणि बीजे एंटरप्राइजेस पुढच्या मॅच साठी व्हॉलेंटियर्स असणार आहे. शिवशंभो घसवड आणि बीजे एंटरप्राइजेस पुढच्या मॅच साठी व्हॉलेंटियर्स म्हणून या मॅच मध्ये भूमिका पार पाडणार आहेत. कारण व्हॉलेंटियरची भूमिका देखील अत्यंत महत्वाची असते. आज जर पाहाल प्रसाद राऊत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती 10 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. ओमकार शिर्के यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय. आज जर पाहायला गेला तर लो स्कोरिंग मॅच 45 धावा बनवायच्या आहेत. चॅलेंजिंग षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल हे देखील पाहणं बंधनकारक असणार आहे. गोलंदाजांचा योग्य वापर करायचा प्रयत्न विराज पाटील यांचा साईवर्ध अर्थ मुव्हर्स या संघासाठी असणार आहे. ओमकार चला मॅच चालू करून घ्या. बराचसा अवधी लागतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये इथं 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये एक आहे, त्यानंतर काव कॉर्नर मध्ये एक आहे, डीप मिड विकेट मध्ये एक आहे आणि यावेळी लाफ्ट केलाय. ताकदीचा पुरेपूर वापर आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. प्रसाद राऊत ब्रँडेड षटकार. विकेट घेण्याचा, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर त्याच्यावरती हल्ला चढवण्याचं काम प्रसाद राऊत याचं करतोय. 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस पॅडल स्वीप करायचा होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची विकेट किंवा धाव जमा केली नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. इथून जर धावच्या स्वरूपात जर आपली विकेट गेली तर खऱ्या अर्थानं आपल्या संघावरती अडचणी निर्माण होऊ शकतात. कागदावरती आणि जर पाहायला गेला तर मजबूत असा संघ दिसतोय रायगड प्रॉपर्टी. त्या संघाकडे जर पाहायला गेला तर बलाढ्य असे बरेचसे फलंदाज आपण पाहतोय. 4 ते 5 फलंदाज आहेत, परंतु इथे चूक झाली. चुकीला माफी नाही. 4 धावा आल्या चौकार. दबाव किती असू द्या, प्रसाद राऊत दबावाला घाबरत नाही.
पुन्हा एकदा खोला टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट. वारंवार जर पाहायला गेलात ना तर प्रसाद राऊत म्हटलं की बॉटम हँडचा चांगला वापर आपण पाहतो आणि स्ट्रॉंग झोन जर प्रसाद राऊत यांचा आपण कोणता पाहायला गेलात ना तर काऊ कॉर्नर ते लॉंग ऑन हा प्रसाद राऊतचा स्ट्रॉंग झोन असतो. आणि विकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेटमध्ये जर पाहायला गेलात तर फिटनेस देखील आपण त्याचीच पाहतो. लॉंग ऑनच्या क्षेत्रात जास्तीत जास्त फिल्डिंग देखील करत असताना आपण प्रसाद राऊत याला आपण पाहतो. एक धावाली, धावसंख्येत देखील बदलाव. यावेळी स्लॉक हिट करायचा होता परंतु हा बॉल पुन्हा एकदा फिल्डर समोरून उडालाय आणि दिल्या 4 धावा, चौकार. सन्मान आपण चिरंजीव थळे यांच्या शुभ हस्ती मंचावरती करत आहोत. मनपूर्वक धन्यवाद. आपले हे संघ या स्पर्धेमध्ये असतात त्याच कारणानं की आपल्या हे स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाते. तो खेळण्याचा आनंद मिळतो, आपल्या स्थानिक खेळाडूंना संधी मिळते. ओटी कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल चॅलेंजिंग षटक आणि चॅलेंजिंग षटकामध्ये हा पकडला जातोय झेल आणि संपतोय प्रसाद राऊत यांचा खेळ. प्रसाद राऊत बॅक टू द डगआउट. बनवल्या तर पहिल्या याच षटकामध्ये मॅच रायगड प्रॉपर्टी जिंकून जाईल. परंतु धावा बनवल्या नाही तर पुढच्या 2 षटकांपर्यंत ही मॅच चालू शकते. चॅलेंजिंग षटकामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतंय, एक संकल्पना आणि ही संकल्पना आता यशस्वी होताना आपण पाहतोय ते या असोसिएशन प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून गेली 6 वर्ष यशस्वीरित्या डे फॉर्मॅट मध्ये आपण ही स्पर्धा पाहिली आणि 7व्या वर्षामध्ये या भव्य दिव्य क्रीडांगणावरती पहिल्यांदाच ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय. साक्षर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. न्यू बॅटर रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावा बनवाव्या लागणार आहेत. 10 धावा जर बनवल्या तर ही मॅच या षटकात कंप्लीट होईल. 14 धावांची गरज आहे. 10 बनवल्या 15 होतील, मॅच फिनिश होईल. रितेश आलेत. साक्षर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. लॉफ्ट केला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. हवेशी वार्तालाप करत होता. नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. कॅच साठी जाणं गरजेचं होतं. कॅच साठी येणं गरजेचं होतं. बॅकअप द्यायला रोशन मात्रे होते. कॅच घेतली असती तर दबाव टाकू शकला असता. परिणामी आलेल्या या 2 धावा आपण पाहतोय.
स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आपण रायगड प्रॉपर्टी संघाकडे आहे. प्रितेश भुऱ्या अद्याप देखील मैदानाच्या बाहेर आहे, त्यांचं देखील येणं बाकी असणार आहे या मॅच मध्ये. यावेळी स्लोवर बॉल आपण पाहतोय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल लेफ्ट लॉफ्ट केलाय, डीप कव्हर मध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट आपण करत असताना आपण पाहतोय रितेश आणि दुसऱ्या बाजूने आदेश पाटील. जर टीम रायगड प्रॉपर्टीच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर बॅटिंग लाईन मध्ये बरीचशी डेप्थ आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 2 विकेट गेल्यात, 4 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले आणि तरी देखील प्रितेश भुऱ्या हे मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये आहेत. म्हणजे रायगड प्रॉपर्टी संघाकडे किती बॅटिंगची डेप्थ आहे आपण पाहू शकताय. 2 धावा आल्यात, धावसंख्येत 2 भर, 4 धावा झाल्यात. यावेळी हा बॉल खऱ्या अर्थानं या बॉलचा हा टर्निंग पॉइंट होता. 4 धावा आल्यात, फाईन लेगला बीट करत बॉल निघाला 4 धावांसाठी. चौकार. 4 धावा आल्यात. या 4 धावा जर बनवल्या नसत्या तर मॅच पुढे चालली असती. 2 धावा बनवल्या तर लगेचच मॅच फिनिश होईल. पुढच्या 2 बॉल मध्ये 2 धावा, मॅच फिनिश. लॉफ्ट केलाय बॉल हवे मध्ये, कॅच घेणं गरजेचं आहे. 1 धाव कंप्लीट, दुसरे धावेसाठी निघालेत आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट नाही. वेट करावं लागेल, पंच प्रीतम पाटील सांगतायत. टेक्निकल टीम अर्थातच ड्रीम्स क्रिकेट.in च्या माध्यमातून चेक केलं जाईल. जर ही दुसरी धाव कंप्लीट झाली तर रायगड प्रॉपर्टी संघाच्या नावावरती पहिल्या विजयाची नोंद होताना दिसेल. परंतु धाव कंप्लीट झाली नाही, पुढचा बॉल डॉट निघाला, 5 धावा मायनस होतील. मॅच पुन्हा एकदा आपल्याला पुढे चालवावी लागणार आहे. चॅलेंजिंग षटकामध्ये काय काय होताना आपण पाहतोय. चेक केलं जाईल, कन्फर्मेशन येणं गरजेचं असणार आहे. कन्फर्मेशन साठी आपण वेट करतोय. टेक्निकल टीम आणि आमचे थर्ड अंपायर यांच्या माध्यमातून चेक केला जाईल की ही 2 धावा कंप्लीट आहेत की नॉट आउट, म्हणजे मॅच विन. मॅच विन, लगेचच मॅच विन. बोनसच्या 5 धावा, मॅच फिनिश. आपल्याला वेट करावं लागणार आहे नाही, कारण आपल्याला धावा कंप्लीट झाल्यात, लगेच मॅच फिनिश देखील झाले. वेल प्लेड टीम रायगड प्रॉपर्टीज. आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच आपण पाहू शकतोय the match